सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच लोककलावंत विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने लोककलावंतांचे प्रलंबित मानधन तात्काळ सुरू करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी दिनांक 21 मे 2026 रोजी जुन्नर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। राज्यभरातील लोककलावंतांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। मोर्चामध्ये पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशे, लोककलेचे विविध प्रकार आणि घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता। लोककलावंतांना न्याय द्या, मानधन सुरू करा, कला जपा, कलाकार वाचवा अशा घोषणांनी तहसील परिसर दुमदुमून गेला। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की अनेक लोककलावंत आर्थिक अडचणीत सापडले असून शासनाकडून मिळणारे मानधन बंद असल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। लोककला जिवंत ठेवणाऱ्या कलाकारांकडे शासनाचे दुर्लक्ष करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे। मोर्चानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे। 5 हप्ते पडले कलावंतांचे आहे। पुणे जिल्ह्यातच प्रॉब्लेम आहे। पुणे जिल्ह्याचा का बुवा असं मग? नाही बैठक झालेली, कलाकार निवड समितीची बैठक झालेली कलेक्टरांच्या उपस्थितीत। काय होतं माहितीये का, मग त्याच्यामुळे आमचे कलावंत वंचित राहिले साहेब। आता 5 महिने झाले, 5 महिने त्यांचं तुम्ही दिलेले आहे तहसीलदारांमार्फत आम्ही कलेक्टरांकडे पाठवतो तुमच्या ज्या मागण्या पाठवलेत ना, त्याचा आम्ही जिल्हा परिषद आणि कलेक्टर कार्यालयाकडे फॉलोअप घेऊन। तसेच आमच्या दुसऱ्या पण याच्या व्यतिरिक्त हे तर मेन प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की जे आमचे कलावंत आहे, तुमच्या जिल्ह्याला 100 प्रस्ताव देत आहे, आमचे जिल्ह्यामध्ये चांगले कलावंत आहे आणि जे कलावंत उत्कृष्ट दर्जाचे कलावंत पण ग्रामीण कलावंत आहे त्यांचा कोणी विचार केला जात नाहीये। त्यांचा विचार केला गेला पाहिजे। आमचे ना समजा तुम्ही जिल्ह्याला 100 प्रस्ताव देते, आमचे 500 प्रस्तावची आमची मागणी आहे। कलावंतांना आमच्यावाल्या समजा विमा दिला पाहिजे शासनाने, अशा आमच्या ज्या 10-11 मागण्या आहेत त्या आम्ही निवेदनामध्ये म्हटल्या, त्या पण तुमच्या प्रशासनाकडं आम्ही सुपूर्द करतो आणि त्या पण मागण्याचं आमची तुम्ही अंमलबजावणी करावी वरिष्ठ पातळीवरती आणि आम्हाला याचा लाभ भेटलाच पाहिजे। कारण कलावंत जास्त आहेत आणि जे मानधनाचं आहे ते पण कमी। सगळ्या गोष्टीचं आमच्या कलावंतांना आता तरी कमी प्रमाणात कलावंत आहे, पण इथून पुढे समजा जे आमचे कलेक्टर ऑफिसला जे आम्ही आंदोलन करणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला, तर याच्यात ना तुम्हाला कमीत कमी 5 ते 10 हजार कलावंत दिसतील। त्याच्यामुळं आमचा प्लीज विनंती करतो, आमचा कलावंतांचा अंत पाहू नका, प्लीज विनंती करतो का आमच्या कलावंताला त्वरित मानधन चालू करा, एवढीच विनंती। कलावंताला न्याय मिळाला पाहिजे साहेब। हो, आणि काय होतं साहेब, दुसरी मागणी आमची अशी आहे की प्रत्येक ठिकाणी आमचा कलावंत जातो ना, ते अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे त्याच्यासाठी बी आम्हाला थोडंसं संरक्षण मिळालं पाहिजे। आपण त्याच्यामध्ये म्हटलेले आपल्या निवेदनात सगळं उल्लेख केलेला आहे। आता आपण तुम्ही ज्या मागण्या निवेदन दिल्यात, ज्या काही 11-12 मागण्या, तहसीलदार साहेब असतील, गट विकास अधिकारी साहेब असतील, त्यांच्या संयुक्त सहीनं आपण तुमच्या मागण्या कलेक्टर साहेबांशी, जिल्हा परिषदची फार अध्यक्ष म्हणून पालकमंत्र्यांची सर एवढं उन्हात आलं आता एवढे आले बघा, महिला वगैरे आज इतकं भयंकर ऊन, एखाद्या चक्कर येऊ शकते। मग एवढ्याच्यात सांगा आता तो भर रस्त्यामध्ये 3 तासाला भर रस्त्यात वाजत होते त्यांचा म्हणजे किती बघा त्यांचा हे विषय। बरोबर, आता शासनाचं धोरण आहे का प्रत्येक जिल्ह्याला 100चं टार्गेट आहे। आपल्या जिल्ह्यासाठी समजा 13 तालुके आहेत, 2 महानगरपालिका आहेत, कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत, नगर परिषद आहेत, ह्या हद्दीतले आपल्याला कलावंत आपण घेतो। मेन म्हणजे कसं आहे, जास्तीत जास्त लोकांना मिळालं पाहिजे। शासन धोरण बदलावं लागेल। तुम्ही म्हटले की 43 तर 43 हे 2024 ला का 2025 दोन्ही वर्षाचे ते दोन्ही वर्षाचे कसे एकत्र असतात कसं हो सर, 200 ऑलरेडी जर 24 ला जर धरलं तर 100 होतात। जुन्नर तालुक्यातून 43 लाभार्थी, 13 तालुके जिल्ह्याला 100चं टार्गेट। म्हणजे दोन्ही वर्षाचे म्हणून 43 एका तालुक्याला 43 एका तालुक्यात आता 13 तालुके, 13 नगर परिषद असतील, आता ह्या जे आहेत 24-25 ची 26-25 ची मंजूर झालीच का नाही? अजून नाही, बैठक तर झाली, परवाच झाली ना। आता त्याची यादी कधी होईल ते नेमकं आम्हाला ठीक आहे, जिल्हा परिषदची फॉलोअप घेऊन तुम्हाला कळवलं म्हणजे मतच आम्हाला तुम्ही सांगा यादी मंजुरीची यादी कधी देणार आहेत आम्हाला। आणि बरं का साहेब, आमचे जे इथं पदाधिकारी आहेत त्यांना कृपया करून सहकार्य करा। सहकार्य मिळत नाही अशी यांची भावना आहे। लोक आहेत ना, काही तुमच्याकडे पाठवले लोक मध्ये आम्हाला माहिती देत असं नाही, तुम्ही कधी आले नाही?
मी नाही, पण आता समजा एखादा कला इथून पुढे आम्ही स्वतः याच्यात लक्ष घालून ना तुमच्याकडे येत जाईल. कारण काय होतंय, काही लोकांना ऑनलाईन हा विषय माहित नाही. हा बरोबर. कसं करायचं आणि काय करायचं हे त्यांना माहिती नाही. ऑनलाईन प्रक्रिया बनते ना. 50 जणांनी केलेले ऑनलाईन त्यांना काही कळत नाही काय काय लागतंय कागद. केलेले तरी आलं नाही अजून. पण त्यांना किती लोकांचं? कुणी जरी आलं साहेब तर त्यांना थोडी माहिती त्याच्या चौकशीच करते नाही म्हणले. कोणी या माहिती दिली जाईल. त्यांना ऑनलाईन हा विषय माहित नाही. करून बी आलं नाही, चौकशी सुद्धा करते नाही त्याची. आपल्याला पाहिजे